जय शिवराय मित्रांनो तब्बल 2 कोटीपेक्षा जास्त महिला लाभार्थी पात्र असलेली योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि याच्यामध्ये 70 लाखापेक्षा जास्त लाभार्थी कमी होऊन 1,68,00,000 एवढी लाभार्थी संख्या झाली आहे। आणि याच्यामध्ये आता केवायसी न केल्यामुळे, केवायसी मध्ये चुका झाल्यामुळे किंवा अपात्रतेची इतर काही कारणं असल्यामुळे बऱ्याच साऱ्या महिला लाभार्थी याच्यामधून वगळण्यात आलेले आहेत। आणि याच पार्श्वभूमीवर आता ज्या महिला लाभार्थ्यांना याच्यामध्ये पात्र करण्यात आलेले त्यांच्या हप्त्याच्या वितरणाची प्रक्रिया सुरू आहे। मात्र गेल्या 2-3 दिवसापासून ज्या महिला लाभार्थी याच्यामधून अपात्र करण्यात आलेले आहेत, ज्यांना याच्यामध्ये केवायसी करता आलेली नाही, अशा महिला लाभार्थ्यांना जर तुमचा हप्ता बंद झाला असेल तर एक विहित नमुन्यातील अर्ज महिला व बाल विकास विभागाच्या कार्यालयात सादर करावा, अशा प्रकारचं आवाहन करणारा एक मेसेज व्हायरल केला गेलेला आहे। आणि याच अनुषंगाने ज्या महिला लाभार्थ्यांचे हप्ते बंद झालेले आहेत किंवा ज्या महिला लाभार्थ्यांना हप्ते आलेले नाहीत, अशा महिला लाभार्थी तो अर्ज भरून कागदपत्रासह महिला व बाल विकास विभागाच्या कार्यालयामध्ये जात आहेत। मित्रांनो, याच्याच संदर्भात महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून आता आवाहन करण्यात आलेले की अशा प्रकारची कुठलीही प्रक्रिया सुरू करण्यात आलेली नाही। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर ज्या महिला लाभार्थी याच्या अंतर्गत पात्र आहेत, परंतु नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल या कालावधीपासून हप्ते आलेले नाहीत, काही तांत्रिक कारणास्तव आलेले नाहीत, त्यांच्या हप्त्याच्या वितरणाची प्रक्रिया ही शासनाच्या माध्यमातून केली जात आहे आणि प्रक्रिया पार पडताच त्या महिला लाभार्थ्यांना हप्ते येणार आहेत। याचबरोबर मार्च आणि एप्रिल महिन्याचा ज्या महिला लाभार्थ्यांचा, ज्या पात्र महिला लाभार्थी आहेत त्यांचा हप्ता वितरण झाला नाही, त्यांच्या हप्ता वितरणाची प्रक्रिया सध्या सुरू आहे। म्हणजे हप्ता वितरण पात्र झालेल्या महिला लाभार्थ्यांना सुद्धा झालेलं नाही, त्याच्यामध्ये वितरणाच्या प्रक्रिया बाकी आहेत। आता याच्या व्यतिरिक्त जे काही अपात्र करण्यात आलेले किंवा ज्यांची केवायसी झालेली नव्हती त्यांना जून 2026 नंतर केवायसी सुरू करण्यात येणार आहे। परंतु सध्या तरी आपण कागदपत्र जमा केली म्हणजे तो आपली केवायसी होईल आणि आपल्याला हप्ता सुरू होईल, अशा प्रकारची कुठलीही प्रक्रिया याच्यामध्ये राबवली जात नाही। आता ज्या महिला लाभार्थी याच्यामध्ये पात्र आहेत, कुठल्याही कारणास्तव त्यांना अपात्र करण्यात आलेलं नाही, अशा महिला लाभार्थ्यांना जर हप्ता आलेला नसेल तर त्यांच्या हप्ता वितरणाची प्रक्रिया सध्या सुरू आहे, त्यांनी घाबरून जायचं कारण नाही। मात्र ज्या महिला लाभार्थी याच्यामध्ये अपात्र करण्यात आलेले आहेत त्यांना मात्र सध्या कुठलीही प्रक्रिया या ठिकाणी सुरू नाहीये। मात्र जर आपण का अपात्र करण्यात आलेलो आहे हे जर तपासायचं असेल तर या कार्यालयाच्या माध्यमातून आपली तपासणी करू शकता। परंतु आपली केवायसी झाली नाही आणि आपला हप्ता बंद झालाय म्हणून एक अर्ज भरा आणि कार्यालयात जा, अशी कुठलीही प्रक्रिया नाही। नाहक आपल्याला मनस्ताप होईल, आपला वेळ वाया जाईल आणि आपलं कुठलंही काम या ठिकाणी होणार नाही। आपल्याला जर नियमितपणे हप्ते येत असतील आणि हा जर हप्ता आलेला नसेल तर थोडीशी वाट पहा, हप्ता वितरणाची प्रक्रिया सध्या सुरू आहे। याच्यामध्ये बऱ्याच साऱ्या महिला लाभार्थी या पात्र आहेत, परंतु त्यांचे नोव्हेंबर, डिसेंबरचे हप्ते आलेले नव्हते, त्या महिला लाभार्थ्यांचे सुद्धा हप्ते शासनाला वितरित करावे लागणार आहेत, ते वितरित केले जातील आणि त्याच्या संदर्भातील सुद्धा प्रक्रिया सध्या सुरू आहे। काही तांत्रिक अडचणीस्तव ते हप्ते वितरित करण्यात आलेले नाहीत, अशी माहिती आता महिला बाल विकास विभागाच्या माध्यमातून देण्यात आली। त्याच्यामुळे नवी संधी, पुन्हा संधी वगैरे वगैरे जे काही सांगितलं जात आहे याला कुठल्याही प्रकारे अधिकृत असा दुजोरा दिला जात नाही। त्याच्यामुळे आपला वेळ वाया घालवू नका। धन्यवाद।